पाटणामध्ये नीट परीक्षेच्या निकालाविरुद्ध विद्यार्थ्यांचं आंदोलन। 1563 विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी। चंदीगडमध्ये 5 दिवस तीव्र उष्णतेचा इशारा। 19 जून रोजी हवामान बदलू शकतं। तापमान 45 अंशाच्या पुढे जाण्याची शक्यता। पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या नाव नोंदणीस मुदतवाढ। 19 जून पर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी। 26 जूनला पहिली गुणवत्ता यादी। स्कूल चले हम राज्यातील शाळा आजपासून सुरू। विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत। नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात शैक्षणिक पाडव्याने करणार शालेय शिक्षण विभागाचा निर्णय। 27 जून पासून राज्याचं पावसाळी अधिवेशन। 28 जूनला अर्थसंकल्प। मात्र कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या सगळ्याच नेत्यांची दांडी। नवी मुंबईकरांसाठी पाणी कपातीचं नवं वेळापत्रक जाहीर। धरणामध्ये 41 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा। आठवड्यातून 3 दिवस सायंकाळी पाणी कपात। नवीन वेळापत्रकाची अंमलबजावणी 15 जून पासून होणार सुरू। रिझर्व्ह बँकेचा सेंट्रल बँक ऑफ इंडियाला दणका। आरबीआयने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 1.5 कोटींचा दंड। बँकेच्या व्यवहारांवर कोणताही प्रभाव नाही। हिंगोलीत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का। माजी सहकार मंत्री जयप्रकाश मुंदडांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश। पराभवामागचं कारण म्हणजे मराठा। चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान। ओबीसींच्या सगळ्या सवलती मराठा समाजाला दिल्या तरी भाजपबद्दल असंतोष का? चंद्रकांत पाटलांचा सवाल। महाविकास आघाडीची आज संयुक्त पत्रकार परिषद। वायबी चव्हाण सेंटरमध्ये दुपारी 2 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होण्याची ही शक्यता।